महाकालेश्वर मंदिर. आता आपल्या स्क्रीनवर दिसतंय आजचा शृंगार दिसतोय. शयन आरतीचा प्रयत्न करतोय, बस मारतीचा मुश्किल आहे. आम्ही आता शयन आरती घेतली. एकदम भारी ट्रिक आहे, सांगतो मला. एकदम लेट जायचं, 9:30च्या वेळेस एंटर करायचं. 9:30च्या वेळेस एंटर केल्यानंतर 9:30ला आपण एंटर केलं ना, 9:30 लाईन बंद होते. 9:30ला एंटर करायचं आणि साईडला हळूहळू जायचं. एकदम उभं राहायचं. स्लोमध्ये गेलं की सगळं पूर्ण बंद होतं. गर्दी पूर्ण जमा होते. उभं राहायचं. हा आवाज बसलाय ना, हा ओरडून बसलाय. नुसतं हर हर महादेव बम बम बोले भाई, नुसतं शहारे. माझ्या मम्मीचा एक्सपिरियन्स एक नंबर होता. मम्मी कसं वाटलं तुला? मला तर एकदम खूप मस्त भारी वाटलं. एवढ्या आरतीमध्ये एवढं मस्त वाटलं ना की टाळ्या वाजून माझे हात एकदम सुन्न पडले आणि माझ्या अक्षरशः डोळ्यातूनच पाणी व्हायला लागलं ती आरती. पावर जाम यांना बोललेलो, एकदम मस्त. यांना बोललेलं की तुम्ही समोर. खूप छान. आणि अंधार केल्यानंतर ते एक दोन्ही रूप दिसत होते. रौद्र रूप पण दिसत होतं आणि असं गणपती शृंगार केलेला. असं एकदम मस्त वाटत होतं ते एक्सपिरियन्स. तर पाहावर मजा आली. मी अजून सांगतो मला कसं आलं. ऑलमोस्ट 40-45 मिनिट्स आम्ही आतमध्ये होतो. गाभाऱ्यात देवाच्या समोर आम्ही उभं होतो. बट म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही असं होतं. आरती बघूनच एकदम मन भरूनच आलं नाही, अक्षरशः डोळेच व्हायला लागले ऑलमोस्ट सगळे. आणि मी फुटेजेस ॲड करीन, माझा प्रयत्न आहे. मी फोन घेऊन जाऊ नाही शकलो, बट तुम्ही थोडंसं हे करा सिस्टम आणि थोडंसं जपला ना तुम्ही घेऊन जा स्मार्टली. मी घेऊन न जाऊ शकलो. कदाचित उद्या सकाळी मी जर परत दर्शन करेन तुम्ही घेऊन जाईन दाखवीन. बट तेव्हा फक्त आरती दर्शन आहे. आता आरतीची क्लिप्स मी लावीन याच्यानंतर, तर चेक करा. आवाजाला इग्नोर करा. महाकाल महाराज की जय. हर 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 नमो पार्वती पते. हर हर. एवढा वेळ महादेवाच्या समोर उभं राहणं आणि ते पण अचानक विदाउट एनी प्लॅनिंग किंवा असं काय की बाबा चल अंदाजवरती विथ द फ्लूक ऑफ अ चान्स आम्ही घुसलो लेट मुद्दाहून. पण संतोषदा आहे, त्याला आयडिया होती की आपण असंच करू. तरी आपण 9:15च्या आसपास लाईन बंद होती. आम्ही 9:15ला एंटर केलं. त्याच्यानंतर 10:15 10:10 आरती. 10:15 एक तास आम्हाला कुठेतरी असाच घालवायचा होता. आम्ही मंदिरात तिथे थोडं कॉरिडॉर वगैरे फिरत बसलो. तिथे आजूबाजूला थोडं टाइमपास करत थांबलो आणि फायनली आपला आरती पण गुड मॉर्निंग गाईज. दिस इज डे 2 इन उज्जैन. आणि आम्ही काल शयन आरती केली तर आमचं मन तर भरलंय. पण तिथे आल्यावर आम्ही 2 वेळा दर्शन करतोच कन्फर्म. दर्शन झालंय पण मन नाही भरलं. म्हणजे यांचं नाही भरलंय, माझं पण नाही भरलंय. बट त्यातलं तेच समाधानी, कारण की जे समोर ना बघायला भेटलं तर एक्सपिरियन्स. ॲक्च्युली व्हिडिओ हाफमध्ये कट झाला कारण की स्टोरेज फुल झाली, फुल एवढे एच डी करून. तर डेटा ट्रान्सफर करत बसलेलो. तर त्याच्यामुळे आता थोडीशी स्पेस आहे. जास्त मोठे नाही व्हिडिओ, दुसऱ्यामधला करू आम्ही रेकॉर्ड. ते करतो मी जुगाड काहीतरी. पण सांगायचं तात्पर्य काय की हे बघा इथे सगळे लोक शॉपिंग करत आहेत. ठीक आहे, हळूहळू शिकतोय. स्पेस बीसचं पण करू काहीतरी. शिकतोय हळूहळू. कधी जास्त वेळ करायला लागला नाही ना. आणि आता काय माहिती का, की आयफोनमध्ये एक व्हिडिओ काढली ना ती पण 2-3 GB जाते. याला काय अर्थ आहे का? ठीक आहे आयफोनवाला थोडासा तो हम लोग को अच्छा डायरेक्ट बडा वाला दोनों स्पेक्स कम पैसे में असा विषय. पण ठीक आहे, जाऊ दे. आता दर्शन परत घ्या चाललोय आम्ही. थोडासा राऊंड मारू आणि नाश्ता वगैरे करू. पुढे जाऊ. मग अजून एक स्पॉट आहे करू आणि मग पुढे जाऊ. त्या भाषेमध्ये ओके मंदिर जवळ लाल जाणार त्याच्याकडे पोहे स्टार्टर एवढी गर्दी जे बोलावते पण टेस्टी आहे. ऍक्च्युली आम्हाला तेच खायचे होते म्हणून आम्ही
निघालेलो, पण सगळ्यांना एवढी भूक लागली आहे ना की कोणाला कंट्रोल नाही होत आहे. असं झालं की चला जिथे मिळते तिथे पहिले बसू, खाऊन घेऊ. हा श्याम हत्ती इथे कॉन्स्टंट नसतो. लाईफ जर्नी जी असते त्यांनी लाईफमध्ये त्यांनी काय काय केलं, काय काय इन्सिडेंट झाले, त्यातल्या काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत. या सगळ्या गोष्टीकडे हर एक मंदिरमध्ये दाखवलं. म्हणजे मठ बोलू शकतो, मठासारखंच आहे. नॉर्मल चांगलं हिरवळ आहे, गाळ आहे, थंड वाटतं फिरायला. इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी जी आहेत ते सगळं कथा इकडे. बाकी इथे असं काय नाही स्पेशलमध्ये. चला दर्शन करू. जसं मागाशी बोललो की इथे इन्फॉर्मेशन वगैरे सगळी मिळते. तर हे 14 डिसिप्लिन्स ऑफ नॉलेज जॉइन बाय श्रीकृष्णा हे सगळे इथे आतमध्ये दाखवलेले आहे. बेसिकली ही गॅलरी आहे. तर इथे 64 आर्ट फॉर्म्स जे शिकले गेले श्रीकृष्णांच्या हेल्पने, तर हे सर्व इथे मेन्शन केलेलं आहे. माझ्या आवाजासोबत बेअर करा, कारण ओढून गेला आहे आवाज पूर्ण. तर बेसिकली हे तेच प्रिन्सिपल्स आणि हे तेच आर्ट फॉर्म्स आहेत जे आपल्याला आपल्या लाईफमध्ये शिकायला हवे. भले मनुष्याला काय ना काय किती पण शिकले तरी काय नाही कमी राहतेच. बट आपण जे बोलतो विथ एक्सपिरियन्स माणसाला शिकायला मिळतं, विथ लाईफ एक्सपिरियन्स माणूस शिकतो किंवा अनुभवानेच माणसाला अक्कल येते. हे जे म्हण आहे ना हे ऑलरेडी त्यांनी देऊन ठेवलेलं आहे. तर असं नाही की आपणच सगळं फुल आहे, आम्ही पण चुका करतो, वरती खाली होतं. तर ह्यांनी ऑलरेडी ह्यांचे प्रिन्सिपल जे दिले ते आपण समजा घेतले, आपल्या लाईफमध्ये इन्कल्केट केले तर ऑटोमॅटिकली सगळं लाईफ सॉर्टेड होऊन होतं. इथे बेसिकली त्यांनी 64 आर्ट फॉर्म्स मेन्शन केले. हे सर्वांग दिलेलं आहे आणि आतमध्ये वॉक कराल तर इथून फुल 64 आर्ट फॉर्म्सचे काय काय शिकले ते दाखवलं आणि इथून परत तुम्हाला रिटर्न यायचं. हा फुल असं 260 करून रिटर्न यायचं. ह्या मॅम तुम्हाला फक्त रीलमध्ये बोलताना दिसतील. काही आता आपण पारदेश्वर महादेव मंदिरला आलोय. या मंदिरचे फीचर्स पार्थला माहिती आहे. हा पार्थला माहिती आहे फीचर. हे शिवलिंग मर्क्युरीचं बनलंय. पारा ज्याला आपण म्हणतो मर्क्युरी. आणि मर्क्युरीचं असं वैशिष्ट्य आहे की ते नॉर्मल रूम टेम्परेचरला सॉलिड फॉर्म मध्ये नाही राहत, तर लिक्विड मध्ये राहते. आणि हे शिवलिंग असं आहे की पूर्ण सॉलिड फॉर्म मध्ये. ती या मंदिराची वैशिष्ट्य आहे. आणि इथे जास्ती लोक येत नाहीत आणि कमी लोक इकडे. आणि ते पण बोललेत ना की हे मानलं जातं की हे दिंडी आधी अशी तरंगत होती. ही हवेत तरंगत होती आणि आता मग नंतर कालांतराने ते आता एकदम त्यांनी सेटल केलंय, त्याच्या जमिनीवरती येते. बघू, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. लेट सी. मी पण लास्ट इयर आलेलो पण इथे नव्हतं आलो. ते बघा समोर शिप्रांलीचं घाट आहे आणि समोर ते एंट्री आहे. ते त्यांचं कमान पहिली. इथे एंटर केल्या गेल्या फुल असं गोमूत्राचा वास आहे. बट ठीक आहे, पोलीस फीचर. पण ह्या पट्ट्याला बघा सगळं ह्याचा कारभार आहे. रागवलाय तो. केवढा आहे तो. हे बघा केवढा आहे बघ तो. आता डायरेक्टली आपण ट्रेनने चढणार आहोत उज्जैन टू मुंबई सेंट्रलच्या. आपलं उज्जैनचं ट्रिप इथेच संपलेलं आहे. मध्य प्रदेश म्हणजे ऑलमोस्ट उज्जैनात फिरून झालेलं आहे. आणि समोर नाही ते आपली ट्रेन. मग पुढे आम्ही काय करतो, काय नाही, जेवणार, झोपणार, त्यानंतर ना घरी जाऊन आरामच करणार आहे. माझ्यासाठी मेन जो फोकस होता तो उज्जैन होता. ओंकारेश्वरचं एक करायचंय ज्योतिर्लिंग सगळ्या 12मध्ये म्हणून एक असं होतं. ओंकारेश्वरचं दर्शन ओके होतं, एवढं काही खास नाही झालं. पण हा फॉग होता आणि गर्दी आणि ते लाईन वगैरे खूप टाइम गेला. पण उज्जैनचं जे दर्शन झालं ते माहीत पण नव्हतं की एवढं लगेच जाऊन शयनार्थी वगैरे पण मिळेल. असं वाटलं की बाकी जसे झाले दर्शन तसंच होईल, पण नाही. उज्जैनला व्यवस्थित आतमध्ये जाऊन वेळ थांबता आलं. समोर अशी मूर्ती होती, डोळे भरत होते, छान.
मजा आली. जर तुम्हाला कॉन्टेंट आवडलं असेल तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. टिल देन बाय.